Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. माझं लेकरू पाणी पाणी करून गेलं शेवटी. अंधारातच त्याला वार केला. आता जे काही येते मला इथंच बघणं आहे ना, तिकडं कसं काय जाईन. पण मी तिकडं गेले आणि मला काय केलं त्यांनी, तर मग मी काय करणार. आमच्यावर एवढा पाऊस कोसळलाय आता इथून पुढं प्रशासनानं आम्हाला न्याय दिला पाहिजे. आता ते मदतीला धावून आले पाहिजे. आम्ही तर आता सगळीकडून खचून गेलोय. त्यावेळेस माझं लेकरू एकदम रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं होतं. आरोपी गाडीतून पळून निघाले होते तिथे. माझ्यावर दबाव टाकत होते घरचे की लग्न कर म्हणून. त्याच्यामुळं मग आम्ही दोघं निघून गेलो. पबजीमधून मुलांनी यांना सांगितलं की अमित भाऊला चाकू मारला. त्याच्यानंतर माझी दीद पळत गेले. 10 मिनिटाच्याच आतमध्ये म्हणजे असं त्याला असं कळू पण दिलं नाही की जास्त वेळ हे झाला म्हणून. आम्हाला धमक्या चालूच होत्या की आम्ही तुम्हाला मारून टाकेन वगैरे, चालूच होतं आम्हाला. पोटाला चाकू मारलेलं होतं. तसंच त्याला धरून मी खाली बसलो. माझ्या मदतीला कोणीच धावून नाही आलं. की मी येत नाही, त्यांना इंदिरानगरमध्ये तुम्ही फिरू देऊ नका. डायरेक्ट पोलीस सरांच्या समोर त्यांनी धमकी दिली. माझा नवरा खाली कोसळून पडलेला होता, पुरा रक्ताने भरलेला होता. माझ्या दिराने सासऱ्याने त्यांना उचललं, रिक्षामध्ये टाकलं आणि मग घाटीमध्ये घेऊन गेले. मला माहिती नव्हतं किती लागलेलं आहे. मला रात्रीचं एकच घाव दिसत होतं पोटाचा, आतड्या बाहेर निघलेले. हा आक्रोश आहे संभाजीनगरमधील साळुंखे कुटुंबाचा. अंधाराच्या काळोखात सुडाने या कुटुंबातल्या करत्या धरत्या आणि तरण्या पोराचा जीव घेतलाय. चूक काय होती तर आवडत्या मुलीशी केलेला आंतरजातीय प्रेमविवाह. बदल्यात काय मिळालं तर बर्बाद झालेलं आयुष्य. अजून हाताच्या मेहंदीचा रंग वाळलेला नव्हता, तितक्यात कपाळावरील कुंकू पुसण्याचं दुःख हत्या झालेल्या तरुणाची पत्नी विद्याच्या वाट्याला आलंय. इंदिरानगरमधील अमित साळुंखेची त्याच्या सासऱ्याने चाकूने 8 वार करून निर्घुण हत्या केली. इतकी निर्दयी की आपला जावई आयुष्याची भीक मागून किंचाळत असतानाही सासऱ्याला दया आली नाही. आपल्या मुलीचा संसार इतकंच काय तर आयुष्य उद्ध्वस्त होईल याची कल्पना असूनही आरोपीने अमितचा बळी घेऊन जातीचा खोटा अहंकार राखणं पसंत केलं. पोलिसांनी आरोपीला अटक केली, परंतु अमितची पत्नी, आई आणि त्याच्या वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. आता तिघांचंही भविष्य हत्या झालेल्या रात्रीच्या अंधाराच्या काळोखासारखं गडद झालंय. घरच्यांचा विरोध असूनही लग्न करण्याची हिंमत दाखवणारी विद्या पतीच्या हत्येने खचली आहे. स्वतःच्या बापानेच नवऱ्याला कसं संपवलं हे तर ती सांगतेच, पण आरोपींना शिक्षा झाली नाही तर इथून पुढे कुणी आंतरजातीय विवाह करेल का असा प्रश्न करताना तिचे डोळे पाणावतात. घरच्यांनी माझा साखरपुडा ठरवला होता मला न सांगता. मग त्यानंतर मी माझ्या मिस्टरला सांगितलं का माझा साखरपुडा ठरला आहे वगैरे. माझ्यावर दबाव टाकत होते घरचे की लग्न कर म्हणून. त्याच्यामुळं मग आम्ही दोघं निघून गेलो इथून. 2 मेला आम्ही निघून गेलो. आम्ही लग्न केलं आणि 2 मेच्या नंतर आम्ही इकडं निघून आलो. म्हणजे आम्हाला धमक्या चालूच होत्या की आम्ही तुम्हाला मारून टाकेन वगैरे, चालूच होतं आम्हाला. मग त्याच्यानंतर आम्ही 1 महिन्यानंतर इथे आलो. इथून आल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये आम्ही हजर झालो. पोलीस स्टेशनमध्ये हजर झाल्याच्या नंतर माझ्या वडिलांना फोन केला की या म्हणून तुमची मुलगी पोलीस स्टेशनमध्ये हजर झालेली आहे. तर मग त्यामध्ये ते बोलले की मी येत नाही, त्यांना इंदिरानगरमध्ये तुम्ही फिरू देऊ नका. डायरेक्ट पोलीस सरांच्या समोर त्यांनी धमकी दिली आम्हाला. जाधव सर मग त्या टायमाला आम्हाला बोलले की पोलीस तुमच्या मागं थोडी बंदूक घेऊन हिंडणार आहे. पोलीस सरांनी त्याच्यातून हात काढून घेतला डायरेक्ट. मग त्याच्यानंतर 1 महिना आमचं लग्न झालं. संसार चांगला सुरू होता. आणि मग त्याच्यानंतर आम्ही हे पबजी खेळत होते. मग यांना मुलांनी बोलिलं पबजीमधून खेळता की ये म्हणून, आणि हे चालले गेले. त्याच्यानंतर लाईट गेली इथली अचानकच. लाईट गेली आणि त्याच्या 5-10 मिनिटांनीच यांच्या ओरडायचा आवाज आला. माझे दीर पबजी खेळत होते, तर पबजीमधून मुलांनी यांना सांगितलं की अमित भाऊला चाकू मारला. त्याच्यानंतर माझे दीर पळत गेले. मला असं झालं हे कधी पळत नाही इथून. त्यांच्या मागं मग मी माझ्या सासऱ्याला पाठवलं. मग बघितलं तर माझा नवरा खाली कोसळून पडलेला होता, पुरा रक्ताने भरलेला होता. माझ्या दिराने सासऱ्याने त्यांना उचललं, रिक्षामध्ये टाकलं
आणि मग घाटीमध्ये घेऊन गेले. घाटीमध्ये घेऊन गेल्याच्या नंतर आम्ही पोलीस स्टेशनमध्ये घेतलं, तर पोलीस स्टेशनवाल्यांनी आमची रिपोर्ट घेतली नाही. ते बोलले की घाटीमधून आम्हाला डायरेक्ट येते. त्यानंतर पोलीसवाले तिथे आले, हे स्टेटमेंट पण घेतलं यांचं, पुरं स्टेटमेंट घेतलं, यांचे कपडे पुरे जमा केले रक्तानी भरलेले. आणि तेवढाच एक दिवस ते पोलीसवाले आले, स्टेटमेंट घेतले आणि त्याच्यानंतर एक पोलीसवाला तिथं आला नाही यांच्याकडं बघायला की यांची तब्येत सिरियस आहे का काय आहे, काहीच नाही. मग तेवढं झाल्याच्या नंतर माझ्या नवऱ्याची 25 तारखेला डेट झाली. तितकं झाल्याच्या नंतर माझ्या नवऱ्याला मरून 5 मिनटं पण झाले नाही की त्यांच्या संरक्षणासाठी झाडाखाली गाडी येऊन उभा राहिली. आम्ही थोडीच का त्यांना मारणार होतो का काय. तिथं जाऊन गाडी उभा केली आणि मग लगेच आम्ही सगळेजण पोलीस स्टेशनमध्ये गेलो की तुम्ही 12 दिवस झाले या गोष्टीवर आणखीन ॲक्शन कसं काय नाही घेतली. 12 दिवस कोणीच काही ॲक्शन घेतली नाही यांच्यावर की काय झालं, मुलगा कसा आहे काय वगैरे काहीच नाही. साधा फोन कॉल पण केला नाही आम्हाला कोणी. इतकं झाल्याच्या नंतर आम्ही सगळे पोलीस स्टेशनमध्ये गेलो, तेव्हा आरडाओरडा झाला थोडाफार. मग सर म्हणे आम्ही करतो काहीतरी 24 तासाची मुदत दिली की आम्ही करतो म्हणून. त्यांनी 2 आरोपीला पकडलं पण आता याच्या पुढं काय कारवाई करतील ते. माझ्या नवऱ्याला मला न्याय लागतोय, न्याय द्यायचा आहे मला त्यांना, कारण त्यांनी इतकं सगळं सहन केलेलं आहे. पाणी करून करून म्हणता जीव सोडलाय माझ्या नवऱ्याने. जेव्हा ही घटना घडली होती तर हॉस्पिटलमध्ये किती दिवस होते? 12 दिवस होते ना ते टोटल. 12 दिवस होते आणि 13व्या दिवशी त्यांची डेट झाली. तर आता मागणी काय आहे तुमची? मागणी माझी अशी की माझ्या नवऱ्याला न्याय भेटला पाहिजे, त्याला फाशी भेटली पाहिजे. कारण की कोणी लव्ह मॅरेज करायची हिंमत करणार नाही ना याच्यानंतर. तुम्ही डायरेक्ट ज्यांनी लव्ह मॅरेज केलं त्याला मारायला बघताय, तर कोणते मुलं मुली हिंमत करून लव्ह मॅरेज करायची. तुम्ही इथे 1 महिना होत आहे, तर कोणी आलं होतं का इथे? नाही तर कोण नव्हतं. आणि सध्या सरकारकडून मागणी काय आहे तुमची? आता काय करणार तुम्ही? तुमचे जे हजबंड होतं ते मेलं, तर आता काय करणार तुम्ही? आता मी कोणाच्या भरोश्यावर आहे ना सर. सरकारने मदत केली पाहिजे. इतकं सगळं घडलं आमच्या याच्यामध्ये, कोणीच दखल घेतली नाही त्या बाबतीमध्ये. आता मला सासू सासरे आहेत, ते बघून कितीक दिवस बघणार आहे मला पण स्वतःच्या पायावर उभं राहणंच आहे ना. त्याच्यासाठी थोडीफार मदत सरकारने पण केली पाहिजे. आता घरवाले ॲक्सेप्ट करणार नाही? नाही, घरवाले मला ॲक्सेप्ट करणार नाही. आता जे काही आहे ते मला इथंच बघणं आहे ना, तिकडं कसं काय जाईन. आणि मी तिकडं गेले आणि मला काय केलं त्यांनी, तर मग मी काय करणार. माझ्या जीवाला पण धोका आहे ना. मुलाच्या शरीरात सपासप वार केल्याचं पाहून आणि ते आठवून आईच्या डोळ्यातील अश्रू थांबत नाही आहेत. आरोपींना पकडलं जात आहे, पण आम्हाला न्याय मिळायला हवा असं म्हणत पोराला मारणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी त्या करतायत. त्यांचं काय म्हणणं आहे तुम्ही पहा. या दिवशी घटना घडली त्या दिवशी आम्ही रात्रीची वेळ होती. आम्ही जेवण खावण केलं, जसं घरचे कामं भांडे कोंडे असं घासत बसलो आणि आता आपलं बसलो आपले कामं हे करीत. तो तिकडे बाहेर त्याला कोणीतरी बोलवून घेतलं, PUBG खेळायला तू बाहेर ये. तो पहिले घरीच बसला होता आमच्याजवळ, तर त्याला बोलवून घेतलं. तो गेला आणि त्याच्या 10 मिनिटाच्याच मध्ये म्हणजे असं त्याला असं कळू पण दिलं नाही की जास्त वेळ हे झालाय म्हणून. अंधारातच त्याला वार केला. माझ्या लेकरावर चाकूने वार करण्यात आले. तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. गाडीतून आरोपी पळून गेले, पण मदतीला कोणीच धावून आलं नाही. घाटी रुग्णालयात नेलं तेव्हा त्याच्या आतड्या बाहेर आल्याचं मला दिसलं. त्याचवेळी 8-9 घाव त्याच्या पोटावर होते असं अमितचे वडील मुरलीधर साळुंके सांगतायत. आरोपीला सोडू नका, उद्या चालून तो आमच्यावर घात करू शकतो अशी आर्त हाक ते संभाजीनगर पोलिसांना घालतायत. इथून घरात पळत गेलो बाहेर. त्यावेळेस माझं लेकरू एकदम रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं होतं. आरोपी गाडीतून पळून निघाले होते तिथून. इतकं पोटाला चाकू मारलेलं होतं. तसंच त्याला धरून मी खाली बसलो. माझ्या मदतीला कोणीच धावून नाही आलं. ज्यावेळेस इकडून पोरायनं रिक्षा घेऊन आली त्यावेळेस मी त्याला घाटीला नेलं, ॲडमिट केलं. मला माहिती नव्हतं किती लागलेलं आहे. मला रात्रीचा एकच घाव दिसत होता, पोटाचा आतड्या बाहेर निघलेले. नंतर त्याचे कपडे काढले ज्यावेळेस तर त्याच्या अंगावर 8-9 वार होते. मला तिथं चक्कर आली. मी बसलो, मला पोराने बाहेर काढलं, सर्व बाहेर काढलं. माझं लेकरू
पाणी पाणी करून गेलं. शेवटी 12 दिवस 3 ऑपरेशन झाले सर. त्या एवढूसा जीव, 25 वर्षाचा लेकरू, तर काय मन झालं. त्याने शेवटी जीव सोडून दिला. पप्पा म्हणे मी 5 दिवसात निघेन म्हणे, पण नाही जमलं माझ्या लेकराला. एकदम अंगात ताकद नाही, थेंब नाही पाणीचा. त्याला पाणी पाणी मागत होतं नुसतं. आता मागणी काय आहे तुमची? आम्हाला सगळ्या घरच्याला न्याय पाहिजे. याला फासावर चढवा, याला सोडू नका, एवढी आमची मागणी आहे. हा उद्या चालून सुटून आमच्यावर घात करू शकतो. हे एकदम वाईट हे परिस्थिती. आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाहातून नवदाम्पत्याच्या हत्या झाल्याच्या घटना महाराष्ट्राला काही नवीन नाहीत. काही महिन्यांपूर्वीच संभाजीनगरच्याच वैजापूर तालुक्यातील लाडगावमध्ये अशाच एका प्रकरणातून एका व्यक्तीचं मुंडकं छाटून हत्या करण्यात आली होती. जातीच्या खोट्या अस्मितेतून आणि अहंकारातून या हत्या होणार असतील तर हे काही निरोगी समाजाचं लक्षण नाही. याशिवाय अमित आणि विद्याने संरक्षण मागितलेलं होतं तरी त्यांना सुरक्षा देण्यात का आली नाही, या प्रश्नावरून पोलिसांचा निष्काळजीपणा समोर येतो. अशा घटनांना समाज म्हणून आळा घालणं गरजेचंच, पण प्रशासनानेही अशा प्रकरणांना संवेदनशीलपणे हाताळायला हवं. आरोपींना कायदेशीर शिक्षा होईलच, पण अशा घटनांमुळं माणसातल्या माणुसकीचा ऱ्हास होऊ नये एवढंच. विसरार चिश्तीसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.